शासकीय योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवा, आमदार सरोज अहिरे. महिरावणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवावा असे आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी महिरावणी तालुका नाशिक येथील दाते लॉन्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होते. यावेळी अप्पर महसूल आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, तहसीलदार पंकज पवार, समन्वयक तानाजी गायकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखवण्यात आला. आमदार श्रीमती अहिरे म्हणाल्या की मानवी दृष्टिकोन ठेवत शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना द्यावा, त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे, नागरिकांनीही योजनांचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचा उपक्रम नियमितपणे राबवावा. आरोग्य शिबिरात महिलांनी तपासणी करून घ्यावी. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी देवळाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच मदत केली असे सांगत त्यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती ठुबे म्हणाल्या की शासनाच्या विविध योजना या शिबिराच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी कविता कोतकर, विलास काळे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या शिबिराच्या माध्यमातून पात्र महिलांना शेतकरी प्रमाणपत्र, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्यासाठी सनद वाटप करणे, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, जिवंत सातबारा मोहीम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतुदींची माहिती देणे, कृषी विभागातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना, लेक लाडकी योजना, शिधापत्रिकेचे वितरण, आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.